विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, 2026 हे वर्ष तुमच्यासाठी खूपच जास्त महत्वाचं ठरणार आहे. 2026 मध्ये तुमच्या आयुष्याला एक वेगळी दिशा भेटणार आहे बाळांनो. बोर्डाची परीक्षा आणि सीईटीची परीक्षा, दोघं परीक्षा तुमच्या 2026च्या पहिल्या हाफ मध्ये आहेत बाळांनो, आणि त्या दोघं परीक्षा तुमच्या आयुष्याला एक वेगळी डायरेक्शन देणाऱ्या परीक्षा आहेत. ठीक आहे, तुम्हाला किती पुढे जाऊ शकतात तुम्ही याचा हा एक बेस आहे बाळांनो. याला व्यवस्थित करा. जेवढे पण दिवस उरलेले आहेत त्याच्यामध्ये तुमचं बेस्ट करा बाळांनो, आणि आपल्याला 90 ते 95 टक्केवारी बोर्डात काढायची आहे. 99% आपल्याला सीईटी मध्ये काढायची आहे. चला सुरू करूया आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ हा खूपच चांगला आहे बाळांनो. ठीक आहे, आज जर या व्हिडिओला तुम्ही 1000 लाईक्स कंप्लीट केले, नेक्स्ट व्हिडिओ तुमचा लीक डेरिव्हेशन वरती मी आणणार आहे. असे डेरिव्हेशन सांगेल, गॅरंटेड तेच डेरिव्हेशन येतील बाळांनो. ठीक आहे, नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. आज आपण एचएससी बोर्ड 2026 चे खूपच महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा विनर प्रवीण पाटील होतं, ज्याला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कुठूनही काही अपडेट आली सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येते, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. आणि लास्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. कोर्स लवकरच आता बंद करतोय आपण. जे विद्यार्थी इच्छुक असतील नक्कीच एनरोल करा. मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील. या गोष्टीची मी तुम्हाला 101% गॅरंटी देतो बाळांनो. ठीक आहे, मागच्या वर्षाची तुम्ही रिझल्ट बघू शकता, फीडबॅक बघा. ठीक आहे, विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली आहे. तुम्ही पण काढणार या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात? असं का बोर्ड मला प्रश्न सांगून देतं? नाही, अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, आणि आजच काही प्रश्नांचा ट्रेलर पण मी तुम्हाला दाखवणार आहे बाळांनो. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो. लास्ट मोमेंटला इम्पॉर्टंट गोष्टी केल्याने स्कोर वाढतो बाळांनो. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा. चला बघूया लीक क्वेश्चन्स बाळांनो. पहिला प्रश्न बघा रे बाळांनो. हा पहिला प्रश्न तुमचा स्टेट अँपियर सर्किटल लॉ. हा आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये पण हा प्रश्न टाकलेला आहे. याचं व्यवस्थित सोल्युशन सुद्धा टाकलेलं आहे बाळांनो. का हा प्रश्न लीक क्वेश्चन आहे, का हा प्रश्न फिक्स क्वेश्चन आहे बाळांनो? कारण हा प्रश्न 14 वेळा विचारला गेलेला आहे बाळांनो. बोर्डामध्ये 14 वेळा. आता तुम्ही म्हणणार सर 14 वर्षापासून हा सिलेबस तरी होता का बोर्डाचा? ठीक आहे बाळांनो, 14 वेळा बोर्डात विचारणं म्हणजे एका वर्षात बोर्ड 3 वेळा होतं. या गोष्टीचं तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. कारण आता तुम्ही देणार ती मार्चची परीक्षा. जे विद्यार्थी रिपीट इम्प्रुव्हमेंटसाठी देतात त्यांची जुलैमध्ये होतात. परत एक परीक्षा तुमची सप्टेंबरमध्ये होते. अशा पद्धतीने 3 परीक्षा होतात एका वर्षामध्ये. ठीक आहे, सगळ्या परीक्षांचं अनालिसिस करून हा प्रश्न 14 वेळा विचारलेला गेलेला आहे बाळांनो. म्हणून हा प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. फिजिक्सचा प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न बघा बाळांनो. हा दुसरा प्रश्न तुमचा स्टेट फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हा पण फिजिक्सचा प्रश्न आहे बाळांनो. हा प्रश्न तुमचा 12 वेळा टोटल विचारला गेलेला आहे बाळांनो. ठीक आहे, 12 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला. 100% सांगतो सगळ्यात जास्त चान्सेस आहेत हा प्रश्न येण्याचे. आणि हा प्रश्न सुद्धा आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेला आहे. आता तुम्ही म्हणणार जर इतक्या वेळा आलेला आहे तर आता येण्याची काय शक्यता आहे याची? बाळांनो, बोर्डमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न जे रिपीट होतात ते होतात पीवायक्यूचे. या गोष्टीचं तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे, आणि दरवेळेस मी सांगतो ही गोष्ट तुम्हाला. तिसरा प्रश्न बघा रे बाळांनो. डिराइव्ह मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर लॉ ऑफ रेडिओ डिके ऑफ सॅम्पल ऑफ रेडिओ न्यूक्लियस. ठीक आहे, हा प्रश्न सुद्धा बाळांनो तुमचा टोटल 16 वेळा विचारलाय बाळांनो. ठीक आहे, पण मार्चच्या पेपरमध्ये हा फक्त 4 वेळा विचारलाय. बाकी सप्टेंबर आणि जुलैच्या पेपरमध्ये हा रिपीट झालेला आहे. यावेळेस येण्याची खूप जास्त चान्सेस आहेत बाळांनो. ठीक आहे, हा प्रश्न सुद्धा आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेला आहे. व्यवस्थित या प्रश्नाचं सोल्युशन सह टाकलेलं आहे बाळांनो. ठीक आहे, आता हे किती सांगणार आहे मी तुम्हाला? 7, 8, 9, 10 प्रश्न सांगेल बाळांनो. 200 क्वेश्चनचा जो सेट आहे ना, त्याच्या बाहेरचं काही येणार नाही बाळांनो. सिमिलर टाईप तिथूनच क्वेश्चन येतील. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. डिफाइन टर्म्स फ्युएल सेल. ठीक आहे, हा केमिस्ट्रीचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 4 प्रश्न आहे बाळांनो. डिफाइन टर्म फ्युएल सेल 21 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. किती? दर पेपरमध्ये हा प्रश्न विचारतात. प्रत्येक पेपरमध्ये डिफाइन टर्म फ्युएल सेल या प्रश्नाला व्यवस्थित करा बाळांनो. 21 वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. 22 वेळा विचारला जाण्याची सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बाळांनो बघा. हॉफमॅन ब्रोमाइड डिग्रेडेशन रिॲक्शन. मागच्या वर्षी ओरडून विद्यार्थ्यांना सांगितलं होतं, अरे प्रश्न करा हा. मागच्या वर्षी हा प्रश्न करा, नाही केला, आला हा प्रश्न. ठीक आहे, व्यवस्थित करा. या वर्षी पण मी सांगतोय खूप महत्वाचा प्रश्न आहे बाळांनो. ठीक आहे, टोटल हा 9 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. किती? 9 वेळा. ठीक आहे, आणि 8 वेळा हा मार्चच्या पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. म्हणजे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत हा पेपर परीक्षेत येण्याचे. त्यानंतरचा प्रश्न बघा बाळांनो. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ SClO3. हा प्रश्न सुद्धा हा किती नंबरचा? तुमचा 5 नंबरचा प्रश्न. हा प्रश्न सुद्धा तुमचा 9 वेळा विचारला गेलेला आहे बाळांनो. खूप जास्त इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ठीक आहे, हा प्रश्न सुद्धा तुमच्या टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये आहेच आहे. तिथूनच मी उचलले जे महत्वाचे प्रश्न असतात ना, ते तिथूनच उचलले. ठीक आहे, 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये बाळांनो 200चे 200 क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत.
तेवढे जर व्यवस्थित केले ना आणि एका महिन्यात आरामात तेवढे प्रश्न होऊन जातात बाळांनो. दिवसाचे 10-15 प्रश्न करा ना, त्याच्यात एमसीक्यूज इतके आहेत ना, 40-50 एमसीक्यू आहेत, ते एकच दिवसात होऊन जातील है ना. व्यवस्थित करा. 150 क्वेश्चन तुमचे असतात बाळांनो, तुम्ही जेन्युअनली कन्सिडर करा एका सब्जेक्टचे 150 क्वेश्चन. तुम्ही दर दिवशी मी सांगतो तुम्हाला 10 प्रश्न बी केले ना तरी 15 दिवसात तुमचे सगळे प्रश्न होऊन जातात बाळांनो. व्यवस्थित करा बाळांनो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, हा मॅथचा प्रश्न आहे बेसिकली. ठीक आहे. हा प्रश्न नंबर तुमचा 7वा. हा प्रश्न बाळांनो सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत, कारण आता या वर्षी ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न येणार आहे, तर हा एक ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न आहे बाळांनो. ठीक आहे. हा प्रश्न तुमचा 14 वेळा आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा बाळांनो, हा प्रश्न सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. वेक्टरचा हा प्रश्न बाळांनो, वेक्टरमध्ये दरवर्षी हा प्रश्न येतो. हा थोडेफार तुमचे व्हॅल्यू चेंज होऊ शकतात. आता बघा इथं बाळांनो काय 4 हॅट आय, याचा हा आता टाईप तसा झालेला आहे, पण याचा मिनिंग काय बाळांनो 4 आय कॅप. ठीक आहे. थोडंसं याला कन्सिडर करून घ्या तुम्ही, थोडंसं माझ्याकडनं प्रिंटिंग मिस्टेक झालेली. अशा पद्धतीचा प्रश्न तुमचा फिक्स असणार आहे बाळांनो. त्यानंतरचा प्रश्न बघा, हा बायोचा प्रश्न आहे बेसिकली. ठीक आहे. गिव्ह द ऍप्लिकेशन ऑफ डीएनए फिंगरप्रिंटिंग, हा प्रश्न आलेला आहे बाळा. 22 वेळा हा प्रश्न सेम टू सेम दर पेपरमध्ये विचारतात, दर पेपरमध्ये. व्यवस्थित करा या प्रश्नाला. त्यानंतरचा प्रश्न बघा, नेम एनी 2 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट इन इंडिया, हा प्रश्न सुद्धा बाळांनो 16 वेळा विचारला गेलेला आहे. ठीक आहे. खूप आयएमपी प्रश्न मानला जातो. ठीक आहे. आता हे सगळे प्रश्न होते बाळांनो. ठीक आहे. आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मी टाकणार आहे डेरिव्हेशन वरती. असे डेरिव्हेशन सांगणार आहे जे 100% येणार आहेत बाळांनो. 100% तेवढे जर डेरिव्हेशन केले तुमचं काम होऊन जाईल. जर तो व्हिडिओ हवा असेल प्लीज 1000 लाईक्स कंप्लीट करा आणि कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा की तुम्हाला लीक डेरिव्हेशन वरती व्हिडिओ हवा आहे. ठीक आहे. आणि मी तुम्हाला परत सांगू इच्छितो बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यातूनच मॅक्झिमम सिमिलर प्रश्न येतील. ठीक आहे. नक्कीच एनरोल करा बाळांनो. ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो. ठीक आहे. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओचा विनर प्रवीण पाटील होता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही असू शकता. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.